नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे, भाग 35. मागील भागात. सॉरी निशू, माझे चुकलं. मी त्यावेळेस जर तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. काय झालं अपू, तू असं का बोलतोयस? निशाने न समजून विचारलं. अजूनपर्यंत काही झालं नाही, पण आता होणार. मी तुला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करणार. मी अभि आणि पियाला एक करणार. प्रॉमिस. आता पुढे. पिया आली ती सरळ तिच्या रूममध्ये गेली. मागून अभि देखील आला. पिया आली ती सरळ आपल्या रूममध्ये गेली आणि आतून दरवाजा लावून घेतला. मग मात्र तिने आपल्या आशिरांना वाटमोकळी करून दिली. पारुमावशी किचनमधूनच दोघांकडे पाहत होत्या. ते दोघी जशी वागत होती त्यावरून काहीतरी घडलं आहे याची कल्पना त्यांना आली होती. अभि आला तो सरळ आपल्या रूममध्ये गेला आणि त्याने तिथे जाऊन कपाटातून विस्कीची बॉटल काढली आणि सरळ तोंडाला लावली. बॉटल जेव्हा अर्धी झाली तेव्हा त्याने काढली. त्याच्याही डोळ्यात पाणी येत होतं. पिया कधी त्याच्यावर असा आरोप करेल याचा विचार देखील त्याने केला नव्हता. अभि तिथेच खाली बसला आणि रडू लागला. सॉरी पिया, मला माहीत आहे गेले काही दिवसात मी तुला खूप दुखावलं आहे, तुला खूप त्रास दिला आहे, पण हे सगळं तुला गमावू नये म्हणून केलं. तुला जर काही झालं असतं तर मी कदाचित स्वतःला माफ करू शकलो नसतो, म्हणून हे सगळं केलं. आणि आज पार्टीत जे काही केलं ते यासाठी की उगाचच कोणाला वाटू नये की मी तुझ्याशी लग्न करून उपकार केलं म्हणून. माझं खरंच तुझ्यावर प्रेम होतं गं, म्हणून मी तुझ्या जवळ आलो, पण तुझं मन समजू शकलो नाही. मला माफ कर पिया, मला माफ कर. त्यानंतर त्याने पुन्हा तोंडाला बॉटल लावली आणि ती पूर्ण रिकामी झाली तेव्हा काढली. अभिने देखील पूर्ण बॉटल खाली केली आणि मग त्याला देखील झोप लागली. पिया देखील तिथेच बेडला टेकून खूप वेळ रडत होती आणि मग बसल्या जागीच तिला कधीतरी झोप लागली. सकाळी अभिला जाग आली. पुन्हा एकदा रात्री घडलेलं आठवलं आणि खिन्न मनाने तो त्याचा आवरायला गेला. आवरून तो खाली आला. त्याने हळूच मावशींना आवाज दिला. मावशी, मावशी. अभि. काय साहेब? मावशी किचनमधून बाहेर येता येता म्हणाल्या. मावशी, मी ऑफिसला निघालो आहे. पिया उठली की तिची काळजी घ्या, तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. अभि. बरं, करते सगळं व्यवस्थित. नाश्ता तयार आहे, तुम्ही बसा, मी आणतेच. मावशी. नाही नको, मला भूक नाही. अभि. आणि अभि सरळ ऑफिसला निघून गेला. खूप वेळाने पियाला जाग आली. तसं ती पहिले पाणी शोधू लागली. रात्रभर रडून रडून घशाला कोरड पडली होती. टेबलवर पाणी दिसलं आणि मग तिने पाणी घेऊन प्यायली. मग जरा तिला बरं वाटलं. काही वेळ पुन्हा ती बेडवर बसली. कालच्या अभिचे वागणं आठवून तिला पुन्हा रडू आलं. का वागलं सर माझ्याशी? खूप प्रेम होतं माझे तुमच्यावर, मग का? आईबाबांनंतर जर कोणी या जगात माझं होतं ते तुम्ही होतात. तुमच्यासाठी मी काही करायला तयार होते. तुमचे सत्य समजल्यावर नाईलाज म्हणून मी आश्रमातील लोकांसाठी तुमच्यासोबत काम करायला तयार झाले. पण मनात कुठेतरी समाधान होतं की तुम्ही माझ्या डोळ्यासमोर असाल. त्यानंतर तुमचे प्रत्येक गुन्हा मी माफ करत गेले, पण आज तुम्ही जे केलं त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. पिया एकटीच बडबडत होती, रडत होती. काही वेळ अजून रडून झाल्यावर ती उठली आणि आवरायला गेली. काही वेळाने ती आवरून आली. तेवढ्यात दरवाजा वाजला. सध्या तिला कोणाशीच काही बोलायचे नव्हतं, म्हणून ती तशीच बसून राहिली. पण दरवाजा पुन्हा वाजला. मग मात्र ती नाईलाजाने उठली आणि दरवाजा उघडला तर समोर मावशी उभ्या होत्या. पहिल्यांदा तर पियाचा अवतार बघून मावशी शॉक झाल्या. रडून रडून लाल झालेले सुजलेले डोळे, थकलेला निस्तेज चेहरा. काही वेळ तर त्यांना काही बोलवेना. काय मावशी? पियाने निर्विकारपणे विचारलं. ते नाश्ता तयार आहे, आणू का? मावशी. मला भूक नाही. पिया. पण त्या धाडकन. मावशी काही बोलणार त्याआधीच पियाने दरवाजा त्यांच्या तोंडावर आपटला. मग मात्र मावशी 2 पावलं मागे आल्या. काल काहीतरी नक्कीच घडलं आहे, म्हणून तर आज दोघेही असे वागत आहेत. पण नक्की असं काय घडलं? आज दोघांची अवस्था मावशींना बघवत नव्हती. त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. नकळतपणे त्यांची पावले देवघराकडे वळली. त्या देवासमोर हात जोडून बसल्या. देवा, अजून किती परीक्षा बघणार आहेस अभि साहेबांची? आणि का? त्यांनी प्रेम केलं हा काय त्यांचा गुन्हा झाला का? वेळेच्या आधीच त्यांच्या आईबाबांचे छत्र हरपलं. पियाला तर आईवडील काय असतात हेच माहीत नाही. अशा 2 जीवांना तू एकत्र आणलंस. एवढ्या अडचणी येऊनसुद्धा त्यांना लग्नासारखा पवित्र बंधनात बांधलंस. मग आता हा दुरावा का? त्यांना एक कर देवा, काहीतरी चमत्कार कर. पियाला समजू दे की ती नकळतपणे किती चुकीचं वागत आहे अभिसाहेबांशी. रोज रोज दोघे झुरत आहेत. मला आता त्या दोघांचे हे हाल बघवत नाही. मान्य आहे अभिसाहेब जे पियासोबत वागले ते चुकीचं होतं, पण त्यांनी हे जे काही केलं ते पियासाठीच केलं ना. मग आता अजून किती त्रास?
मावशी देवासमोर बसून देवाला गाराणं घालत होत्या. अजून काही वेळ बसून मावशी पुन्हा किचनमध्ये आल्या. काही वेळाने अपू आला. मावशी, पिया कुठे आहे? मावशींनी रूमकडे हात दाखवलं. पण काय झालं अपू साहेब, सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे सकाळी अभिसाहेब पण तसेच गेले. पियाही काही बोलत नाही. मावशींनी आपली शंका व्यक्त केली. अजून काही नाही झालं मावशी, पण आता होणार आणि सगळं ठीक होणार. अपू, म्हणजे? मावशींनी न समजून विचारलं. मला पियाशी बोलायचं आहे. अपू, काय बोलणार आहात? मावशी, खूप झालं मावशी, मला आता अभिचे हाल बघवत नाही. वेड्यासारखं प्रेम करतो तो पियावर, पण पिया तर समजून घ्यायला तयारच नाही. मग तिला समजवायला हवं ना? अपू, पण अभिसरांना समजलं तर? मावशी, म्हणूनच मला तुमची मदत हवी आहे. तिला त्रास होईल म्हणून अभि कधीच कोणाला तिच्याशी बोलू देणार नाही. आयुष्यभर तिच्या प्रेमाची वाट बघत बसेल आणि स्वतःला त्रास करून घेत बसेल, पण काही बोलणार नाही. अपू, पण त्यांना कळलं तर? मावशी, नाही कळणार, मी सांगणार नाही आणि तुम्ही पण सांगू नका. मग कसं कळेल? आणि कळेल तेव्हा कळेल, तेव्हाचं तेव्हा बघू. अपू, ठीक आहे, मावशी कसं तरी म्हणाल्या आणि अपू पियाच्या रूमकडे निघाला. तेवढ्यात मागून पारू मावशीने त्याला आवाज दिला. अपू साहेब. तसं अपूने मागे वळून पाहिलं. साहेब, पियाला त्रास होईल असं काही करू नका. मावशी. अपूने फक्त होकारार्थी मान हलवली आणि तो पियाच्या रूमजवळ आला. त्याने दार ठोठावले. पियाने आवाज ऐकला आणि दुर्लक्ष केले. पुन्हा काही क्षणानंतर अपूने दार ठोठावले. तसं पियाने दार उघडले. काय आहे? पिया वैतागत म्हणाली. पिया, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अपू, पण मला काहीच बोलायचे नाही, पिया म्हणाली आणि ती दार बंद करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात अपूने दरवाजा धरून ठेवला. पिया, माझं बोलणं खूप महत्त्वाचं आहे, प्लीज ऐकून घे. अपू दार धरून म्हणाला. पण मला काही ऐकायचं नाही, पिया वैतागत म्हणाली आणि पूर्ण ताकदीने ती दरवाजा लावण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात अपूने थोडा जोर लावला आणि दरवाजा ढकलला. तशी पिया 4 पावलं मागे सरकली. अपू पटकन आत आला आणि त्याने आतून दरवाजा लॉक केला. का करताय असं? का मला सुखाने जगू देत नाहीत? पिया रडत रडत म्हणाली. हे बघ पिया, तुझ्या अशा वागण्याने तुला त्रास तर होणार आणि अभिलाही त्रास देतेस. अपू, मी त्यांना त्रास देते की ते मला त्रास देतात? पिया, हे बघ पिया, मला माहीत आहे तुझ्यासोबत जे घडलं ते चुकीचं आहे, पण याचा अर्थ असा तर नाही ना की तूही अभिसोबत चुकीचं वागशील. अपू, मी काय चुकीचे वागले त्यांच्यासोबत? पिया, पिया, तू एकदाही खरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेस? एकदाही कोणाचं म्हणणं ऐकून घेतलं आहेस? अपू, नाही, मला यातलं काहीच करायचे नाही. पिया, नाही पिया, आता तुला खरंच जाणून घ्यायला हवं, तेव्हाच कुठे सगळं ठीक होणार आहे. अपू, नाही मला काही. ती पुढे अजून बोलणार त्याआधीच अपूने तिचा हात धरला आणि बाहेर तिला घेऊन जाऊ लागला. सर, कुठे नेताय मला? पिया, तिथेच जिथे तुला याआधीच न्यायला हवं होतं. अपू, आणि अपूने तिला सरळ बाहेर आणून गाडीत ढकललं. सर, मला बाहेर काढा, मला नाही यायचे तुमच्यासोबत. पिया, पारू मावशी दारातून सगळं बघत होत्या. अपूने गाडीचा दरवाजा लॉक केला आणि एकदा मावशींकडे बघून त्याने डोळ्यांनीच धीर दिला आणि मग गाडीला त्याने इशारा केला. तसे गाड देखील सज्ज झाले. अपूच्या मागे एक गाडी आणि पुढे एक गाडी असा ताफा निघाला. गाडीत पिया कोणाशीच काही बोलली नाही. राहून राहून येणारे अश्रू पुसत होती. तिची ही अवस्था बघून अपूलाही वाईट वाटत होतं, पण सध्या त्याच्याकडे कोणता मार्ग नव्हता. साधारणपणे तास 1.5 तासाने गाडी एके ठिकाणी थांबली आणि मग अपूने पियाला गाडीतून उतरायला सांगितलं. पिया उतरली आणि पाहिलं तर समोर एक मध्यमवर्गीय वस्ती दिसत होती. चल माझ्यासोबत. अपू, आपण इथे का आलोत आणि कोणती जागा आहे ही? पिया, कळेल लवकरच. अपू, आणि मग पिया त्याच्या मागे गुपचूप चालायला लागली आणि चालता चालता ती आजूबाजूच्या परिसराला न्याहाळत होती. खूपच मोठी वस्ती होती ती, पण त्या वस्तीतली घरे अगदी 1 ते 2 खोल्यांची. कुठे लहान मूल खेळत होती तर कुठे बायका पाण्याच्या नळावर पाण्यासाठी भांडत होती. कुठे कपडे लटकत होते तर कुठे वाळवण चालली होती. काही माणसे दिवसा एका बाजूला पत्ते कुटत बसली होती. आजूबाजूला गटाराचा घाण वास येत होता. काही घरं तर इतकी लहान होती की बाहेरूनच सगळा घरातला पसारा दिसत होता. काही वेळाने अपू थांबला, तसं पिया देखील थांबली आणि मग अपूने पुढे येऊन एका घराचं लॉक ओपन केलं आणि पियाला बोलवलं.
पियाने घाबरतच त्या घरामध्ये पाऊल ठेवलं. पियाने एकदा त्या घराकडे नजर फिरवली आणि मग अपूकडे पाहून म्हणाली, कोणाचं घर आहे हे? पिया. त्याने प्रेमाने एकदा तिथल्या भिंतींवरून हात फिरवला. त्या घरात एका फोटोकडे प्रेमाने पाहिलं आणि मग तो फोटो काढून शर्टच्या बाहीने तो फोटो पुसला. आणि त्याला असं पाहून पियालाही आश्चर्य वाटलं. हे कोण आहेत माहीत आहे? अपूने पियाला फोटो दाखवत विचारलं. पियाने त्या फोटो फ्रेमकडे पाहिलं. हे अभिचे आईबाबा आहेत. याच घरात अभि आणि त्याचे आईबाबा राहत होते. खूप खुश होते ते. एक सुखी कुटुंब होतं त्यांचं. पण म्हणतात ना, दुष्ट लागली की सगळं होत्याचं नव्हतं झालं. तुला माहीत आहे पिया, एका साधारण कुटुंबात आलेले वादळ किती भीतीदायक असतं. आणि ते वादळ त्या कुटुंबाला कुठे घेऊन जातं हेच अभिच्या सोबत झालं. पियाने न कळून अपूकडे पाहिलं आणि मग अपूने पुन्हा सांगायला सुरुवात केली. माझं घर इथून 2 घर दूर. माझ्या आणि अभिच्या घरचे खूप चांगले संबंध होते. त्यामुळे आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो, खेळलो, शाळेत गेलो. आणि मग आमच्या आयुष्यात तो काळा दिवस आला. अभिच्या बाबांच्या इथून जवळच असलेल्या मार्केटमध्ये एक छोटंसं दुकान होतं. त्याची आई आणि माझी आई गृहिणी होत्या. माझे बाबा एका खाजगी कंपनीत कामाला होते. आम्हा दोन्ही कुटुंबाचं खूप छान चालू होतं. आणि त्यावर्षी मी आणि अभि नुकताच कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. आणि आमचं कॉलेज, अभ्यास सगळं खूप छान चालू होतं. आणि अशातच तो काळा दिवस आमच्या आयुष्यात आला. त्या दिवशी मी आणि अभि कॉलेजमधून घरी आलो. पाहिलं तर माझे आई बाबा आणि अभिचे आईबाबा अभिच्या घरी बसले होते. त्यांच्यात काहीतरी चर्चा सुरू होती. ते चौघेही खूप टेन्शनमध्ये दिसत होते. आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी टाळाटाळ केली. मग एकांतात मी माझ्या आईला विचारलं, तेव्हा तिने सांगितलं, आज मार्केटमध्ये अभिच्या बाबाच्या दुकानात हप्ता मागायला तिथले काही लोकल गुंड आले होते. अभिच्या बाबांनी हप्ता द्यायला नकार दिला तर त्यांना मारहाण केली. त्याच्या बाबांनी पोलिसात तक्रार केली आणि याचमुळे ते सगळे टेन्शनमध्ये होते. कारण पोलीस त्यांना किती मदत करतील हे माहीत नव्हतं आणि ते गुंड कोणत्याही थराला जाऊ शकत होते. आणि मग दुसऱ्या दिवशी मी आणि अभि नेहमीप्रमाणे कॉलेजला गेलो आणि आलो तेव्हा समोर जे पाहिलं ते पाहून तर आम्हा दोघांना काही सुचत नव्हतं. अभि तर शॉकमध्ये होता. भर रस्त्यात सकाळच्या वेळी एवढ्या लोकांच्या गर्दीत अभिचे आईबाबा जडत होते आणि त्याही अवस्थेत मदतीसाठी ते इकडे तिकडे पडत होते. पण गर्दीतला एकही माणूस त्यांच्या मदतीला धावून आला नाही. माझ्या आई आणि बाबांनी त्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला, पण त्या गुंड्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. माझी आई जखमी अवस्थेत पडली होती आणि बाबांची शुद्ध केव्हाच हरपली होती. काही वेळात अभि जरा भानावर आला तेव्हा तो त्याच्या आईबाबांच्या दिशेने धावला, पण त्या गुंड्यांनी त्याला धरून ठेवलं. काही वेळाने त्याचे आईबाबा निपचित पडले तेव्हा मात्र अभिने त्या गुंडाला धक्का दिला आणि धावत आपल्या आईबाबाजवळ गेला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याचे आईबाबा हे जग सोडून केव्हाच गेले होते. पण नकळतपणे अभिच्या हातून तेव्हा एक गुन्हा घडला. त्याने ज्या गुंडाला धक्का दिला होता तो गुंड अभिच्या धक्क्याने एका लोखंडी खांबावर जाऊन आदळला आणि त्या खांबाला असलेली सळई त्याच्या पोटात घुसली आणि तो तिथेच मरण पावला. हे सगळं इतकं अचानक घडलं की कोणालाच काही विचार करायला वेळ मिळाला नाही आणि सगळंच अनपेक्षित होतं की कोणालाच काही कळलं नाही. त्यानंतर अभिवर केस दाखल झाली. सगळ्यांनी अभिच्या हातून खून झाले असे साक्ष दिले. अभिचे आईबाबा गॅस सिलेंडर फुटल्यामुळे जळून गेले असे साक्ष देऊन केस बंद केली. उगाचेच पोलिसांच्या फांद्यात पडायला नको, किंवा अभिच्या आईबाबाबद्दल खरी साक्ष दिली तर ते गुंड आपलीही तीच अवस्था करतील. या भीतीने कोणीच खरी साक्ष देण्यासाठी पुढे आले नाही. अभिला मात्र नकळतपणे घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा झाली. त्याला बालसुधार गृहात टाकण्यात आलं. पण त्यानंतर अभिच्या आयुष्याचे चित्रच पालटलं. याआधी जे नातेवाईक हक्काने अभिच्या बाबांकडे मदतीसाठी हात पसरवायचे ते नातेवाईक आता कुठेतरी गायब झाले. कोणीही अभिला बघायला किंवा भेटायला तयार नव्हते. सगळ्यांनी अभिशी संबंध तोडून टाकले. त्यावेळी फक्त एक सुलेखा मावशी होत्या ज्यांनी अभिला आपलंसं केलं. त्या नियमित अभिला भेटायला येत होत्या. त्या त्याच्या नातेवाईकापैकी एकच होत्या ज्यांनी अभिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. आणि दुसरं माझं कुटुंब होतं ज्यांनी अभिला जवळ केलं होतं. मी आणि माझे आईबाबा त्यानंतर त्याला भेटायला जात होतो. काही वेळाने आम्ही ती वस्ती सोडली आणि दुसरीकडे राहायला गेलो. माझं शिक्षण सुरू होतं आणि यात अभिचं शिक्षण सुरू होतं. मी माझ्या परीने त्याला शिक्षणात मदत करत होतो. काही काळाने अभिची सुटका झाली आणि मग तो त्याच्या घरी परतला. त्या दिवशी आपल्या आईबाबांच्या फोटोला कवटाळून तो खूप रडला. त्याला त्याच्या आईबाबांना शेवटचं पाहताही आलं नव्हतं. आता तो एक नवीन आयुष्याची सुरुवात करणार होता. त्याचे शिक्षण पूर्ण करणार होता. पण म्हणतात ना,
माणसाची चुकून झालेली चूकसुद्धा माणसाचा पाठलाग सोडत नाही. आणि हेच नेमकं अभिसोबत घडलं. जो गुंड अभिच्या हातून चुकून मेला होता, त्याचा भाऊ अभिचा जीव घेण्यासाठी तडफडत होता. 2-3 वेळा अभिवर त्याने हमला केला, पण अभि त्यातून कसं तरी वाचला. शेवटी अभिने ठरवलं त्याला भेटायचं आणि त्याच्या हातून जी चूक झाली त्याबद्दल त्याची माफी मागायची, त्याला समजवायचं. आणि तो देखील अभिला भेटायला तयार झाला. पण म्हणतात नाही, ही माणसं विकृत मनस्थितीची असतात. सहजासहजी ते त्यांची विकृती सोडत नाहीत. आणि मग त्या माणसाने त्यांना समजवायला आणि माफी मागायला गेलेल्या अभिवर हमला केला. आणि मग मात्र अभिला स्वतःला वाचवण्यासाठी त्यांच्यावर पलटवार करावा लागला. हा म्हणता अगदी कोवळ्या मनाच्या अभिने त्या सगळ्यांना गतप्राण केलं. आणि तेव्हा त्याच्यातला गुन्हेगार खऱ्या अर्थाने बाहेर आला. तेव्हा त्याला समजलं की या जगात जर जगायचं असेल तर कोणाच्या तरी छातीवर पाय ठेवूनच उभं राहायचं. आणि मग अभिने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. खूप काळेधंदे केले त्याने, मालाची अफरातफर, किडनॅपिंग, खूनसुद्धा केला. पण कोणत्याही गरीब माणसाला त्याने लुटलं नाही. जो काही काळा पैसा त्याने कमवला त्यातून त्याने गरिबांची मदतच केली. कोणाची लग्न लावून दिली तर कोणाला तरी शिक्षणाला पैसा पुरवला. अगदी ड्रग जर मुंबईत येणार आहेत असं समजलं तर पोलिसांना खबरी बनवून माहिती देखील पुरवली. आणि त्याच काळात माझे आईबाबासुद्धा ॲक्सिडेंटमध्ये गेले. मग माझे शिक्षण देखील त्यानेच पूर्ण केलं. असंच गुन्हेगारीच्या पायऱ्या चढत तो एक दिवस डॉनच्या खुर्चीवर विराजमान झाला. त्यानंतर तर जणू काही त्याच्या हातात दुनियाच लागली. असा समज करून तो फक्त चांगली कामे करत गेला आणि गुन्हेगारीच्या जगात स्वतःची नवीन दुश्मन पैदा करत राहिला. डॉन झाल्यानंतर त्याने वाईट धंद्यांना पूर्णपणे आळा घातला. किडनॅपिंग, रेप आणि ड्रग या गोष्टी बंद झाल्या. या वाईट धंद्यातील लोकांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभि कुणाचेही ऐकत नव्हता. आणि म्हणूनच ते लोक त्याच्या जीवावर उठले होते. आणि मग अपुने पियाकडे पाहिलं तर ती त्याच्याकडे पाहत होती. आता तू सांग पिया, अभि चुकीचा की योग्य? परिस्थितीपुढे प्रत्येकजण हतबल होतो आणि मग चुकीच्या मार्गाला लागतो. पण त्यातूनही जो सावरतो तो खरा माणूस ना. आता मात्र पियाला काय बोलावं काही कळेना. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अपुलाही समजत नव्हते. तसं तो पियाला म्हणाला, चल तुला आणखीन काही दाखवतो. आणि मग तो तिला घेऊन पुन्हा गाडीजवळ आला आणि पुन्हा एकदा एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली. काही वेळाने अपुने गाडी एका ठिकाणी थांबवली. पिया गाडीतून उतरली तर समोर एक दुमजली इमारत होती आणि बाहेर बोर्ड होता. त्याच्यावर लिहिलं होतं, पुन्हा एक नवीन सुरुवात. अपू पियाला घेऊन आत आला. पिया इकडे तिकडे पाहत होती. बाहेर एक गार्डन होतं जिथे काही लहान मुले खेळत होती. 2-3 बायका त्यांच्यावर लक्ष देत होत्या, तर अजून बाजूला 2-3 वयस्कर बायका एकमेकांची गप्पा मारण्यात व्यस्त होत्या. मग अपू पियाला आत घेऊन गेला. तिथला नजारा पाहून तर पिया शॉक झाली. तिथे खूप बायका होत्या ज्या आपल्या कामात गुंतल्या होत्या आणि हसत खेळत त्या आपलं काम करत होत्या. पण वैशिष्ट्य म्हणजे त्या बायकामध्ये खूप बायका अशा होत्या ज्यांना हात नव्हते, तर कुणाला पाय नव्हते, तर कुणाचे चेहरे जळालेले होते. तर तिथल्या काही बायका अगदी व्यवस्थित होत्या. त्या सगळ्या मिळून काही ना काही काम करत होत्या. अपुने सगळ्या बायकांना आवाज दिला, तसं सगळ्या बायका अपूजवळ आल्या. मग अपुने सगळ्यांशी पियाची ओळख अभिची बायको म्हणून करून दिली. तसं बायकांनी देखील तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडली आणि तिला खूप आशीर्वाद दिलं. कोणी तिला भेटवस्तू दिल्या, तर कोणी तिला स्वतःच्या हाताने 4 घास भरवले. काही वेळाने अपू पियाला घेऊन बाहेर आला आणि गार्डनमध्ये एका झाडाखाली बसला. पियाही बसली. तुला हा प्रश्न पडला असेल ना की या बायका कोण आहेत? खरं तर या कोणाच्याही नातेवाईक नाहीत. यातल्या प्रत्येक स्त्रीने एकेकाळी खूप वाईट वेळ बघितली आहे. अपू म्हणजे? आतापर्यंत गप्प सगळं ऐकणाऱ्या पियाने पहिल्यांदा विचारलं. यातल्या काही बायकांना त्यांच्या घरच्याने मुलगी झाली म्हणून हाकलून दिलं. काहींना दुसऱ्या बाईसाठी सोडले. अशावेळी तयार त्यांच्या माहेरच्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. काही मुलींना पाहिलं तू, त्यातल्या काही मुलींचे चेहरे जळालेले होते त्या ॲसिड हल्ल्यामुळे, तर काही शरीराने अधू आहेत. त्यांनाही समाजाने नाकारले. काही म्हाताऱ्या बायकांना तू बघितलीस ना, त्यांना तर त्यांच्या मुलांनी रस्त्यावर सोडलं, ज्यांना कोणी बघणार नव्हतं. अशा बायकांना त्यांच्या वाईट वेळी आधार दिला तो अभिने या संस्थेची स्थापना केली आणि अशा निराधार बायकांना आधार दिला. आपल्या मुलांना, घराला, समाजाला नको असणाऱ्या स्त्रियांना अभिने हे हक्काचे घर दिले, मान सन्मान दिला. हे सगळं अभिने वाईट धंद्यातून कमवलेल्या पैशातून उभं केलं. यातला एक पैसाही त्याने स्वतःसाठी खर्च केला नाही. वाईट लोकांकडून कमावलेला पैसा त्याने अशा प्रकारे योग्य मार्गी लावला. आणि तो एवढ्यावरच नाही थांबला. त्याने अनेक अनाथाश्रम, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल ओपन केले. आणि हे त्याने खूप वर्ष केले. आणि मग एका चकमकीत सलील गेला. आणि मग अभि घाबरला.
त्याच्या पंचरत्नामधील एक रत्न गेला. आता आणखीन कोणाचा जीव जायला नको म्हणून आता हे सगळं सोडून त्याने एका चांगल्या मार्गाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाला पुरेसा पैसा देऊन त्याने चांगल्या मार्गाने जायला सांगितलं. पुन्हा कधी न भेटण्याचं वचन घेतलं. पण हे सगळे अभिचे वेडे होते. इतक्या सहजासहजी अभिला सोडणाऱ्यातले नव्हते. म्हणून सगळे अभिच्या नजरेआड झाले. पण त्यांनी अभिला त्यांच्या नजरेआड केलं नाही. अशातच दिवस जात होते आणि मग 2 वर्षानंतर तू अभिच्या आयुष्यात आलीस आणि तुला बघताच क्षणी तो तुझ्या प्रेमात पडला. त्या इंटरव्ह्यूच्या दिवशी खूप मुली आल्या होत्या. सगळ्या सुंदर होत्या. पण अभिला तू आवडलीस आणि ते मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. हळूहळू तो तुझ्या प्रेमात वेडा झाला आणि मग त्याच्यावर होणाऱ्या हमल्याकडे सुद्धा त्याने दुर्लक्ष केले. पण तेच हमले जेव्हा तुझ्यावर व्हायला लागले आणि तो बावचळला आणि मग तुला वाचवण्यासाठी जे करू शकत होता ते त्याने केले. या सगळ्यात तुझी फरफट झाली. पण हे सगळं तुझ्यासाठीच केलं. तुझा राग सहन केला. या सगळ्यात त्याला किती त्रास झाला हे आम्हालाच माहीत. पण काल जी तू वागलीस ते खूप चुकीचं होतं. तू त्याच्यावर आरोप केलास की तो हे सगळं तुझे शरीर मिळवण्यासाठी करत आहे. त्याला जर तुझं शरीर मिळवायचं असतं ना तर ते त्याने कधीच मिळवलं असतं. किती कठीण होतं त्याच्यासाठी. पण त्याने तसं नाही केलं. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तू नशेत होतीस. तू स्वतःहून स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं होतं. पण त्याने त्याची मर्यादा ओलांडली नाही. त्यानंतर कधीतरी त्याने तुझ्याकडे त्या नजरेनं पाहिलं का? आणि मला सांग, लग्नानंतर तर तुम्ही एका रूममध्ये होतात ना? त्याने एकदा तरी तसा प्रयत्न केला का? नाही ना? मग तू त्याच्यावर असा आरोप का केलास? तुला माहीत आहे पिया, तुझ्या आरोप करण्यानं तो किती खचला आहे. तो दाखवणार नाही. पण त्याला किती त्रास होत आहे हे मला चांगलंच माहीत आहे. आणि अपू गप्प बसला. आता मात्र पिया मटकन खाली बसली आणि रडू लागली. तसं अपू पटकन पुढे गेला आणि तिला हाताला धरून उठवलं. पिया शांत हो. अपू, सर माझे चुकलं. मी कधी त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. फक्त त्यांना दोष देत राहिले आणि ते फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करत राहिले. पिया रडत रडत म्हणाली. आज तिला पश्चाताप होत होता. आता जे झालं ते झालं. आता पुढे काय करायचं ते बघ. खूप प्रेम करतो तो तुझ्यावर. तुझ्याशिवाय तो जगू शकणार नाही. त्याला एकट्याला पाडू नकोस पिया, प्लीज. अपू विनवणीच्या सुरात म्हणाला. पिया. तसं अपू हलकेच हसला. आता चल काहीतरी खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. नाही नको, मला भूक नाही. पिया. अशी कशी भूक नाही? कालपासून तू काही खाल्लं नाहीस ना? अपू. खाल्लं तर त्यांनीही नाही ना, मग मला कशी भूक असेल? पिया. मग मात्र अपू गालातल्या गालात हसला. मला घरी सोडा. पिया. चल. अपू. आणि मग पिया आणि अपू घरी निघाले. काही वेळात ते घरी पोचले. पिया आली ती सरळ अभिच्या रूमकडे निघाली. पारू मावशी तिला मागून आवाज देत होत्या पण तिने काहीच ऐकलं नाही. तेवढ्यात अपू आत आला आणि त्याने मावशींना खुणेने शांत राहायला सांगितलं. इकडे पिया अभिच्या रूममध्ये आली आणि सरळ बाथरूममध्ये गेली आणि शॉवर ऑन करून त्याच्या खाली उभी राहिली आणि त्या पाण्याबरोबर स्वतःचे अश्रूही वाहू देत होती. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.